सारे पदाधिकारी और सबके नाम ले नहीं सकता मैं सब, और सामने बैठे सारे नौजवान और मेरे माँ बहनें, जब से अपने पार्टी में कुछ प्रॉब्लम हुआ, कुछ लोग अपनी पार्टी से छोड़ के कुछ अलग गए, उसके बाद से लोगों में जोश, लोगों में उत्साह ज़्यादा ही है। अल्हम्दुलिल्लाह, ये बहुत बड़ी बात है। उसकी वजह यह है कि आज भी लोग सेकुलर ताकत को चाहते हैं, पवार साहब को चाहते हैं। जो पवार साहब थे, जो 50 साल में जो बीज बोया था, उसका ये नतीजा है। हमारे शहर में राष्ट्रवादी पीछे रहने की वजह ये थी, शहर में हमारे 2 आमदार रहते हैं। तो साहब, शहर में हमारे 2 आमदार राष्ट्रवादी के रहते हुए राष्ट्रवादी दिन पे दिन पीछे जाते हैं। मैं किसी के खिलाफ नहीं बोल रहा, ये लोगों ने पार्टी के लिए कुछ काम नहीं किया, उल्टा पार्टी को खत्म किया, शरद पवार साहब को धोखा दिया, और उसका नतीजा आप लोग देख रहे हैं। मैंने कई बार साथी के सामने कंप्लेन किया, मैंने हमारे महाराष्ट्र के अध्यक्ष जयंत पाटिल साहब को भी कंप्लेन किया। बोला साहब, इनका कोई यूज नहीं है, ये गढ़ बना रहे और गढ़ बना के गढ़बाजी कर रहे। शहर में आम कार्यकर्ता राष्ट्रवादी से दूर होते जा रहे, चाहे वो हिंदू बेल्ट हो, चाहे वो मुस्लिम बेल्ट हो। और दूसरी बात फिर बता रहा हूं मैं आपको, ये लोग क्या करते थे, मुस्लिम बेल्ट में जो राष्ट्रवादी का कार्यकर्ता कोई अच्छा काम कर रहा, कोई अच्छा बढ़ रहा, तो उसको फंडिंग करके उसके खिलाफ खड़ा करते थे। जो दूसरी पार्टी, दूसरे नाम नहीं लेना चाह रहा मैं, उनको फंडिंग करते थे। मैं ये भी बताया साहब को, साहब के मतदार संघ में कुछ लोगों को भेज के आपके खिलाफ फैलने का प्रोग्राम बनाया। मैं प्रूफ के साथ बता रहा हूँ। तो ये काम, ये लोग सिर्फ राष्ट्रवादी को दफन करने का काम कर रहे थे। मगर आज हमारे लिए बहुत अच्छा मौका है, आज हमारे लिए बहुत अच्छा चांस है। ये हमारे हाथ से जाने देना नहीं है। हमको छोटे इलेक्शन से लेके आमदार खासदार इलेक्शन तक हमारे को ये पकड़ बनाए रखना है। शहर में लोगों के काम करो, लोगों के घर घर जाओ। कैसा तुम्हारे साथ नहीं आते, कैसा तुम्हारे साथ नहीं। और इतना बड़ा नेता जो सारा देश मानता और हमारे साथ है, हम उस पार्टी के लिए हमको गर्व होना चाहिए। और पदों के वास्ते, पोस्टों के वास्ते, इलेक्शन के वास्ते अगरचे पार्टी में रहेंगे तो याद रखो उससे कुछ फायदा होने वाला नहीं है। हमको हमारे महाराष्ट्र के लिए, हमारे देश के लिए काम करना है, उसका वो लेना है। आज देखो, साथीवाद पार्टी चाहे वो इधर हो, वो चाहे वो उधर हो, ए टीम हो, बी टीम हो, जो अपना काम मकसद में कामयाब हो रही और पूरे मुल्क को नुकसान पहुंचा रही। आज फिर मैं हर टाइम बोलता हूँ, पूरे महाराष्ट्र में 50 जगह हिंदू तंजीमों ने मोर्चा निकाला, हिंदू मुस्लिम को लड़ाने की कोशिश करी, मगर अवाम ने, पब्लिक ने साथ नहीं दिया, पब्लिक ने साथ नहीं दिया। कोर्ट ने भी, सुप्रीम कोर्ट ने भी बोला 50 जगह जब हिंदू मुसलमानों के जब तनाव का वो करे, गवर्नमेंट क्या कर रही, ये तक पूछा गया। तो बोलने का मतलब है कि हमारे महाराष्ट्र की जितनी जनता है, हमारे शरद पवार साहब के जितने कार्यकर्ता है, ये शहर में और मुल्क में और प्रदेश में अमन चाहते। और हमको किसी हाल में अगला जो इलेक्शन रहेगा, हमको, मैं फिर बोल रहा हूँ, नौजवानों का जोश ज़्यादा है। जब से पार्टी में फूट पड़ी है, नौजवानों का जोश ज़्यादा है। इन नौजवानों को कैश करो, इन नौजवानों के काम करके लो। शहर में हमारे नौजवान, बहुत सारा हमारा मुस्लिम तबका गरीब है, रिक्शा चलाता, जिससे 40 से 50 हज़ार लोग पेट भरते रिक्शा चलाते शहर में। आज वो रिक्शा वालों को 15,000, 20,000, 95,000 के उनके पाते हैं। ये जबरदस्त डुप्लीकेट पाते है, प्रूफ गलत कर रही है, उसके प्रूफ है। एक रिक्शा है, पावती एक को दे रहे, फोटो एक की आ रही। तो बोलने का मतलब हम उनके काम करेंगे, वो हमारे साथ नहीं। उनको कुछ नहीं होना, मोहब्बत के 2 बोल बोलो आप, उनके 2 काम में आओ, कुछ नहीं है। हमारे घाटी के काम है, सरकारी दवाखाने में है, तो उनके लिए दो लफ्ज़ बोलेंगे, खाली जाएंगे, उनकी मदद करेंगे, लोग तुम्हारे साथ जुड़ेंगे। और घरों में बैठने से, नेतागिरी करने से तुम्हारी पार्टी और ना हम आगे बढ़ेंगे। और फिर बता रहा हूँ मैं, हमको कुछ नहीं होना है। खास करके मैं मुस्लिम समाज को ये मुस्लिम समाज के बारे में ये बता रहा हूँ साहब, हमारे समाज को कुछ नहीं होना है। हमको इज्जत दो, सिक्योरिटी दो। देखो हम कैसा लाते हैं आपके साथ, साहब के साथ है। मैं तो तकरीबन महाराष्ट्र में तकरीबन जिलों से बात हुई, तकरीबन लोग महाराष्ट्र में मुस्लिम समाज साहब के साथ है। और इसको हमको टिका के रखना है। अगले इलेक्शन में किसी हाल में अपनी राष्ट्रवादी नंबर 1 की पार्टी बनाना है। बस यही एम, यही अज़म लेके चलो, इंशाअल्लाह हम कामयाब होंगे। अब ज़्यादा क्या बोलूँ, 2 लोग बोल के मैं खत्म करता। जय हिंद, जय हिंद।
औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। यहाँ पे मौजूद हमारे कायद जनाब इलियास किरमानी साहब, मुश्ताक साहब, मुन्ना भाई और सभी पदाधिकारी जितने भी लोग बैठे हुए हैं, और राष्ट्रवादी के मैं ये बोलूँगा कि बुरे वक्त के सब हम लोग सब साथ के निष्ठावान कार्यकर्ता बोलेंगे, मराठी में बोलते हैं, उर्दू आती है निष्ठा बराबर। तो ये हम लोगों की एक ताकत है। तो मेरे यहाँ पदाधिकारी जितने बैठे हैं हमारे कायद है, और सबसे अपील है कि आज जो शहर में हालात जो चल रहे हैं तो वरिष्ठों से ये अपील है कि जो ग्राउंड लेवल के जो लोग हैं, जो आज ये जो कुर्सियों में मौजूद बैठे हुए हैं, कि इनको ताकत देने का काम किया जाए पार्टी की तरफ से। इनको पोस्ट आज हमारे पास अल्पसंख्यक का खाता नहीं है, अल्पसंख्यक का खाता है। मुझे कुछ पैसे, मैं एनसीपी कॉर्पोरेटर बोल के काफी अल्हम्दुलिल्लाह मुझे आपके ख्याल में, और जो लोग है अल्पसंख्यक विभाग है जो भी है, जो तो उनको जो पोस्ट दी जाए, ताकत दी जाए। और हमारे जो आमदार खासदार, मैं आपको एक मिसाल देता, मैं टोपे साहब को एक बार फोन किया था, टोपे साहब ने फोन पे मेरे को 20 लाख रुपए नहीं दिए। माननीय वंदना राज्यसभा है पूना के, एक फोन पे 20 लाख रुपए नहीं दिए थे। मुश्ताक साहब ने उनसे मिला भी नहीं, लेटर मेरे भाई पोस्ट घर पे आ गया था निधि का। तो ऐसे हमारे जो कार्यकर्ता है जो वार्ड से इच्छुक है, तो उनको ताकत देने का काम किया जाए, ये मेरी एक राय है। इलियास भाई, मुश्ताक साहब और जो भी हमारे पदाधिकारी बैठे हुए हैं, सिटी प्रेसिडेंट हमारे आजा भाई बाहर गए हुए हैं, और खास तौर से जो है तो याद असल में जमहूरियत में जो डेमोक्रेसी है तो वोट ही हमारा हथियार है। आज जो है तो इलेक्शन कार्ड बनाना इतना आसान हो चुका है, सिर्फ उसके लिए आधार कार्ड और एक फोटो लगे, वो भी आधार कार्ड लेके आना और स्कैन करना है। एक एजेंसी गवर्नमेंट ने अपॉइंट करी है, आस्तिक कुमार पांडे साहब का बहुत बहुत शुक्रिया अदा करता, यहाँ पे है नहीं जो भी है, उन्होंने एक ऐसा मतलब रूल निकाला है कि सिर्फ आधार कार्ड और एक फोटो लेके आना है, उसकी जेरॉक्स भी नहीं लेके आना है। वो एजेंसी है, अगर एजेंसी का अगर नंबर और जो लोग है तो मेरे से आप कांटेक्ट कीजिए। मेरे ऑफिस पे पूरे शहर के लिए 5 तारीख से सुबह 10 बजे से शाम में 6 बजे तक, मेरे वार्ड के लिए पूरे औरंगाबाद शहर के लिए सुबह 10 बजे से तो शाम में 6 बजे तक कोई भी मतलब संख्या लोग आकर अपने इलेक्शन कार्ड बना सकते हैं। बाय पोस्ट अगर इलेक्शन कार्ड आ जाएगा, क्योंकि वोट हमारा हथियार है असल में, वो ताकत। ये मेरी राय है। और मैं मुश्ताक साहब से और इलियास किरमानी साहब से, और इनकी बहुत अच्छी जद्दोजहद चल रही है, खास तौर से जो है तो अल्पसंख्यक विभाग में। तो टोपे साहब यहाँ मौजूद नहीं है, मैं टोपे साहब को भी बोलूंगा कि जो है तो ताकत देने का काम करे कार्यकर्ताओं का। मेरे को कोई फोर्स नहीं होना, मैं एनसीपी का कॉर्पोरेटर है, और साहब का कार्यकर्ता है, इलियास किरमानी साहब का, मुश्ताक साहब का, सबका आप लोगों का है, आप लोग हम सब जुड़े हुए हैं। हमको जो है तो किसी का मदद देके काम नहीं करना है, इंसान देके काम करना है। हमारे ऑफिसर का जो आता है उसका काम करना है। तो ये मेरी गुजारिश है खास तौर से कि सब मिलकर हम एक दूसरे काम करिए, और कोई सब बुरा वक्त और बुरे हालात में आए, बहुत से टाइम आए, बहुत से आए और चले गए, ये आ गए, हमने बहुत से टाइम देखे, कोई मसला नहीं आता, कोई डरने और घबराने की बात नहीं है। सिर्फ मेरी वरिष्ठों से अपील है कि कार्यकर्ताओं को ताकत दीजिए, कार्यकर्ताओं को ताकत दीजिए, मेरी वरिष्ठों से यही अपील है। बस इतना ही कहकर चंद अल्फाज और आखिरी में चंद अशार पे अपनी बात खत्म करूंगा। एक हो जाए तो बन सकते हैं खुर्शीद के मूवी, वरना इन बिखरे हुए तारों से क्या बात बने। खुदा हाफिज़, अल्लाह हाफिज़, जय जय महाराज। हम सब एक साथ है, ये सिर्फ और फिर शरद पवार साहब की निष्ठा और ये उनकी जो हमारे साथ सपोर्ट है, उसके साथ आज हम यहाँ पे एक साथ है। और शहर में जिस लिहाज से काम चल रहा है, जो अभी आप लोगों के सामने नहीं है, मगर आने वाले कुछ दिनों में आप लोगों के सामने आएगा, जो वार्ड वाइज और जो भी काम चल रहा है युवकों के तौर पे। एक हमारे टीम बनाई है इलियास किरमानी साहब ने और मुश्ताक साहब ने, वो टीम काम मुसलसल कर रही है, और कुछ दिनों में आप लोगों के सामने ये सब कार्य करनी और सब चीज़ें आएंगी। साहब, हम आपको ये चीज़ बताना चाह रहे हैं कि अल्पसंख्यक, जैसा हमारे कॉर्पोरेटर साहब ने बताया, तो अल्पसंख्यक के तौर पे ओबीसी सेल और जितने भी सेल्स आ रहे हैं, उसके साथ साथ हम लोगों ने युवकों को भी इसके अंदर लिया है, जो कुछ दिनों में उसकी कार्यक्रम हम लोग तैयार करने वाले हैं। उसके साथ साथ युवक में जो कोविड के दौर में हमारे साथ में डेड बॉडीज, पॉजिटिव डेड बॉडीज जलाने दफनाने का जो काम कर रहे थे वो लोग, और उनके साथ साथ जो किट्स बांटने का काम कर रहे थे, उनको किसी का सपोर्ट नहीं था, वो अपने जेब के अपने सेविंग से
वो लोगों का, गरीबों का सपोर्ट कर रहे थे। राजेश टोपे साहब ने उनका भी जो है अप्रिशिएट किया था, वो लोगों को भी हमने साथ में लिया है, जैसे फारूक भाई है, हमारे सादिक साहब है, शुभम है, ऐसे ये लोगों को हमने साथ में लिया है। और इंशाल्लाह जल्द से जल्द ही हम लोग ये कार्यक्रम की इतने अच्छे तौर पे करेंगे कि जो भी लोग है अभी अपने से, ठीक है ये लोगों को पद मिला था, पावर था, वो लोग गए हैं, बट ये लोग वापस आने के बाद ये बोलेंगे कि ये लोगों ने जो मोमेंटो खड़ा किया है उसके साथ साथ हम लोग काम करने के लिए रेडी है और ये लोग भी अप्रिशिएट करेंगे। धन्यवाद। आजच्या या महत्त्वाच्या मीटिंगला व आपल्या जिल्ह्याचे प्रभारीपणे नियुक्त झालेले आपले माजी आरोग्य मंत्री राजेश भाई टोपे साहेब यांच्या सत्कारासाठी उपस्थित असणारे आपल्या सर्व पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते, पदाधिकारी व सन्माननीय व्यासपीठ यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। कारण साहेब 5 मिनिटात इथे येणार आहेत। आज आपण सगळं एवढं घडामोडी चालू असताना सुद्धा आपण सर्व एक निष्ठेनं आणि एक ताकदीनं एवढ्या संख्येनं जमत आहोत, हीच आपली सगळ्याची एकी आहे। कारण की येणाऱ्या काळात सर्व निवडणुका आहेत आणि निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी पवार साहेबांचे विचार त्यांच्यात जर बघून एक ताकद निर्माण होती, एक ऊर्जा निर्माण होती, तीच ऊर्जा घेऊन आपल्याला आपल्या प्रत्येक वार्डामध्ये, पंचायत समितीमध्ये, जिल्हा परिषद सर्कलमध्ये, मतदारसंघामध्ये आपल्याला एक ताकदीनं काम करावं लागेल व आपले जे जुने सहकारी असतील त्यांना भेटून त्यांना सुद्धा परत कामासाठी उत्साहित करावं लागेल। सर्व माझे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सहकारी, व्यासपीठावर बसलेले सगळे सन्माननीय आपले पदाधिकारी आणि माझ्या बंधू आणि भगिनींना, राष्ट्रवादी काँग्रेस खरं तर बघा, राष्ट्रवादी काँग्रेसची जी मुहूर्तमेढ रोवली गेली होती 1999 तेव्हापासून पक्षाचा आलेख हा कायम उंचावर गेलेला होता। सुरुवातीच्या काळामध्येच अगदी साहेब विद्यार्थी दशेत असताना त्यांनी युवक काँग्रेसचं सरचिटणीस पदावरून त्यांनी काम सुरू केलं। आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांना आपलं उत्तराधिकारी मानून जे त्यांना तिथे संधी दिली आणि ज्या पद्धतीनं साहेबांनी राजकारणामध्ये आपला इथे पक्षाचा असो, काँग्रेस पक्षाचा असो, जो पाया रचला त्या पायावरती आजही आपली इमारत भक्कमपणाने उभी आहे। बघा, एक फॅसिस्ट ताकद आहे, यांचे प्रयत्न स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालू होते। खरं तर संघ आणि भाजपा या पद्धतीचे जे पक्ष आहेत तर यांना भव्य दिव्य काही करता येत नसताना केवळ आपल्याला आपसात लढवायचं आणि त्याच्यामधूनच त्यांना फक्त सत्ता राखायची। आपल्या काही मित्रांचं जे उद्योगपती आहे म्हणजे भांडवलशाही आहे याचे पुरस्कर्ते स्वातंत्र्य काळात एकही संघाशी निगडीत संघटना स्वातंत्र्य युद्धामध्ये सामील नव्हती। त्यांच्याकडे सांगायला काहीच नसल्याने या मंडळींनी सरदार पटेलांना त्यांच्याकडे ओढून घेतलंय। खरे बघा, कॉन्ट्रावर्सी कशी आहे, जे कॉन्ट्राडिक्टरी कसं आहे, सरदार पटेलांनी पहिल्यांदा RSS वर बंदी घालावी म्हणून प्रस्ताव मांडला होता, पण पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले होते की नाही, असं नाही, विरोधकांना त्यांची जागा पुरेशी असायला पाहिजे। या प्रकारचा विचार करणारी ही मंडळी या काळामध्ये राजकारणामध्ये होती। यशवंतराव चव्हाण साहेबांचा एक किस्सा सांगतो मी तुम्हाला। प्रके यात्रे आणि यशवंतराव चव्हाण हे तसे राजकीय विरोधक होते। प्रके यात्रेंनी एकदा यशवंतराव चव्हाण साहेबांवरती भर सभेमध्ये जाहीरपणाने निपुत्रिक म्हणून त्यांची संभावना केली आणि त्यांच्यावरती जयरीत केली। चव्हाण साहेबांनी एका शब्दाने तिथे त्यांना काही उत्तर दिलं नाही। साहेब त्यांना भेटले आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या पत्नीचा जो काही गर्भधारणाशी संबंधित जो काही आजार आहे त्या कारणाने त्यांना पुत्रप्राप्ती होऊ शकत नाही हे त्यांनी त्यांना सहज सांगितलं आणि तेवढ्या सहजतेनं प्रके यात्रेंनी ही गोष्ट मान्य केली की मी व्यक्तिगत पातळीवर जाऊन या प्रकारची कुठलीही टीका करणं हे अश्लाघ्य होतं, हे माणुसकीला शोभणारं नव्हतं आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी आपल्या नवाकाळ्या वर्तमानपत्रामधून त्यांनी जाहीर माफी मागितली।
त्या काळात राजकारणाचा एक दर्जा होता, काही चांगली मंडळी होती. बघा आज राजकारण म्हणजे अत्यंत उथळपणा आहे. आज सगळं बदल्याचं राजकारण सुरू आहे सगळीकडे. आदरणीय चव्हाण साहेबांपासून सुरू झालेली महाराष्ट्राचा जो कलश आणला त्याची जी परंपरा सुरू झाली ती आज तागायत सुरू आहे. मला वाटतं मंडळी फार व्यस्त आहे, अजूनही आपापसात गप्पा मारण्यामध्ये. माझी विनंती आहे की आपण थोडं शांत चित्ताने जर बसून घेतला, पत्रकारांनाही माझी विनंती आहे की थोडंसं आपण शांतता राखल्यास हा कार्यक्रम सुरळीतपणे पुढे चालू राहील. बघा मित्रांनो की प्रत्येकाची एक नियती असते. शरद पवार साहेबांचं आजचं जे वय आहे, खरं तर त्या पत्रकारांनी वय काढून एक सामाजिक संकेताचा भंग केला होता. तर साहेबांनी त्याला सांगितलं माझं वय काढणार, तुमची तब्येत बरी आहे ना, माझ्यासोबत त्याला कुस्ती खेळता का. आजही हा जोश आहे. आपल्या समोर काय जोश आहे. मागच्या सभेच्या वेळेला आपला इथं कार्यक्रम झाला तेव्हा जयसिंग काकांनी एक गोष्ट सांगितलेली की आपण सगळे कार्यक्रमाला किंवा कुणी नेता आला तेव्हा सगळे आवर्जून सगळे उपस्थित असतो आणि गर्दी करतो, पण प्रत्यक्षात आपण रोज 10 घरी जावं, संपर्क आपला वाढवावा. आपण नेते मंडळी किंवा हे आपण सत्कारापुरते किंवा फक्त भाषणापुरते उरता कामा नये. आपला जनसंपर्क कमी झाल्याने या जिल्ह्यामध्ये आपला एकही आमदार नाही. विधान परिषदेचे 2 आमदार आहेत पण ते मराठवाड्यासाठीचे आहेत. त्यामुळे तिथे फक्त काय संभाजीनगर किंवा औरंगाबादच वर्चस्व आहे अशातला काही भाग नाही. पण आपल्याकडे 9 विधानसभा आहेत. भाजपची एवढी तयारी की त्यांच्याकडे 50 प्रमुख आहे, बूथ प्रमुख आहे, सगळ्या स्तरावरती त्यांनी कामं केली आहेत आणि तेव्हा ते सगळं करतायत. आपण प्रत्येक वेळेला फक्त त्यांच्यावरती नाव ठेवायचं आणि भाषणामध्ये म्हणायचं यांना आपण जिंकू या भ्रमात जर आपण असू तर विश्वास ठेवा की पुढच्या वेळेला आपल्या हाताला फारसं काय लागणार नाही. एवढ्या मोठ्या महानगरपालिकेमध्ये आपल्याकडे फक्त 3 नगरसेवक आहेत, एक खासदार नाहीये. काल रावसाहेब दानवेंनी मागच्या वेळेला सांगितलं की आम्हाला जर आमचा खासदार निवडून आणायचं तर इम्तियाज जलील त्यांना उभं करावं लागतं. प्रत्येक स्तरावर ही मंडळी काम करते. जो नवीन मतदार आहे 18 वर्षाचा, आताच जो पहिल्यांदा मतदार यादीत नाव आलं त्याच्याकडे आपलं कोणाचंही लक्ष नाहीये. आपण कुठे आहोत याचं आत्मपरीक्षण आपण सगळ्यांनी करणं खूप गरजेचं आहे. कौतुकाचे बोल मलाही बोलता येतील. मी म्हणेन की तुम्ही सगळे आलात, छान वाटलं, सगळ्या या गोष्टी, पण एवढ्यावरतीच आपण थांबलो तर आपण सत्तेत केव्हा येणार. या औरंगाबाद जिल्ह्याचा इतिहास आहे की हा जिल्हा कायम साहेबांच्या मागे उभा राहिलेला आहे. आपण एक मोठी उज्ज्वल परंपरा पुढे नेतोय. हिंदू मुस्लिम भाईचारा आपण पुढे नेतोय. आपण कुठल्याही धार्मिक किंवा फॅसिस्ट पद्धतीनं आपलं राजकारण करू इच्छित नाही. जो नवमतदार आहे त्याच्या डोक्यामध्ये आज तुम्हाला साहेबांबद्दल किंवा पक्षाच्या आयडिओलॉजी बद्दल हे तुम्हाला सांगायची एक संधी समोर असताना आपण कुणी त्याकडे बघायला तयार नाहीये. दरवर्षी काही मुलं 18 वर्षात येतात, त्यांचं नव्यानं त्यामध्ये नाव सामील होतं. आज तुम्ही जर या तरुणांचे सगळ्यांचे व्हॉट्सअप स्टेटस पाहिले तर एकीकडे तुम्हाला काय दिसतील, तलवारी दिसतील, भगवा दिसेल किंवा अजून औरंगजेब दिसेल किंवा काहीतरी दिसेल. म्हणजे या सगळ्यांचा प्रवास कुठल्या दिशेने चालू आहे हे एक राजकारणी किंवा राज्यकर्ते म्हणून आपल्या सगळ्यांना याच्यावरती लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे. मित्रांनो, थोडंसं आपल्याला सगळ्यांना पक्षाला वेळ द्यावा लागेल. पक्षाच्या नेतृत्वाला याकडे लक्ष द्यावं लागेल. कार्यकर्त्यांना कार्यक्रम द्यावे लागतील. कार्यक्रम नसेल तर एक प्रकारची मरगळ येते. आणि मी सगळ्या नेत्यांना एक विनंती करेल की आपण असं 15 दिवस शहरामध्ये एवढ्या समस्या आहेत, आपल्याला त्या समस्यांकडे लक्ष द्यावं लागणार आहे, आंदोलनं करावी लागणार आहे. तेव्हा राष्ट्रवादी जनतेसोबत उभी आहे हे आपल्याला लोकांसमोर मोठ्या जोराने मांडता येईल. सांगण्यासारखं बरंच काय आहे, तरी पण तुम्ही इथे आलात आज सगळे. आदरणीय पवार साहेबांच्या स्वागतालाही सगळ्यांनी भरभरून गर्दी केली होती. तुम्हा सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि अपेक्षा करतो की पुढील काळामध्ये प्रत्येक जण आपल्या मनापासून योगदान देईल. आपले शहराध्यक्ष ख्वाजाभाई यांचे सगळे मिळून हात बळकट करतील आणि ज्या पद्धतीने ख्वाजाभाईंची तळमळ आहे, ज्या प्रकारे त्यांनी आजपर्यंत कार्यक्रम आयोजित केले, यात त्यांनी घेतलेला पुढाकार हा खरोखर कौतुकास्पद आहे. आपल्याला प्रदेशाचे नेते मुश्ताक भाई आणि आपले किरमाणी भाई या सगळ्यांचंही मार्गदर्शन वेळोवेळी मिळत आलेलं आहे. तर मी सगळ्यांना विनंती करतो की प्रत्येकाने आपापलं योगदान इथे देण्यासाठी थोडं आतुरतेने पुढे यावं, युवकांची भळी मजबूत करावी.
महिलांची रोडावलेली संख्या ही वाढवली तर अजूनच आनंदाचा हे असेल. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आपण उपस्थित सर्वच मान्यवर बंधू वगैरे खरं तर एका भैयासाहेबांच्या व्हॉट्सअपच्या एका पोस्टवर अगोदर लोक बोलून गावा घालत होते. आजकाल व्हॉट्सअपच्या एका पोस्टवर फक्त काल संध्याकाळी केली पोस्टवरी सगळी लोक जमा झाली. कोणी कोणाला सांगितलेलं नाही तर काय, कोणी कोणाला गाडी दिली नाही, घोडी दिली नाही, काही नाही. फक्त समजलं भैयासाहेबांचा सत्कार आपल्याला करायचा आहे. तेवढ्या एकाच्यावर ही सगळी मंडळी इथं जमा झाली. आणि आज बरं चल तालुका तर आज सकाळपासून वैजापूर तालुक्यात होतो. वैजापूर आणि कन्नडच्या काही भागात फिरलो तर प्रचंड प्रतिसाद ग्रामीण भागामध्ये आहे. खूप लोक म्हणजे अपेक्षित नसलेली लोक आपल्याला येऊन भेटतात आणि आम्हाला तुमच्या सोबत राहायचे. आता फक्त आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचे, आपल्याला तिथपर्यंत जायचे. आणि ग्रामीण भागामधून तर बाहेर प्रतिसाद आहे. आपल्याला आपला पदर कमी पडतोय असं काही चित्र दिसतंय. आपल्याला तिथपर्यंत जावं लागेल. तर फक्त बाहेरसाठी एक विनंती अशी का जिल्हाध्यक्ष चांगले पाटील खाजाबाई तुम्हाला दोघांना तुम्हालाही चांगले पाटील दोघांना तुम्ही प्रोटोकॉल ठरवा आणि पक्षात थोडी शिस्त लावा. बिगर शिस्तीचा पक्ष पुढे लागणार नाही. काहीतरी शिस्त लागली पाहिजे. कोणी त्याच्या त्याच्या पद्धतीने निर्णय घेणार हे चुकीचं आहे. आपल्याला आता इतके दिवस आपल्याला अधिकृतरित्या संपर्क म्हणून तरी नव्हता, पण आता भैयासाहेबांची नियुक्ती झाली आणि आपल्याला खूप हक्काचा मोठा आपल्याला भेटतो. एकदम म्हणजे आपण कधी त्यांचे संपर्क करू शकतो. ते छोट्या छोट्या गोष्टी आपण त्यांच्याकडून प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देऊ शकतो. पण आपल्याला स्वतःला आपल्याला शिस्त लावावं लागेल. मी कशा पद्धतीने काम चालू, पक्ष कशा पद्धतीने चालला पाहिजे. तर आपली बात हुई थी पिछली बार तो आपले साहेबांनी रोहित दादा ज्यावेळेस आले होते तर त्यावेळेस आम्ही ठरवलं होतं आता येथे प्रमुख पदाधिकारी पुढे बसतील. बाकी बसू दे, ज्येष्ठ नेते बाहेर डॉक्टर भाऊ असतील, मुस्ताक भाई असतील, ज्येष्ठ नेत्याला बसू द्या. सगळे प्रमुख पदाधिकारी पुढे बसतील. अशापासून सुरुवात करावी लागेल. कारण ग्रामीण भागामध्ये सगळ्यात मोठा साहेबांचा सत्कार जर कुणी केला असेल तर ते अतुल गावंडे केलं. तुम्हाला चलायचं बसला युवकांचा जिल्हा अध्यक्ष बसलेला, युवकांचा शहराध्यक्ष तिथं बसला, युवकांचा विद्यार्थ्यांचा जिल्हा अध्यक्ष, विद्यार्थीचा शहराध्यक्ष, सगळे पदाधिकारी तिकडे बसले मागं. हे या वीज खरं आपलं काम करणार आहे. हे लोक खरं आपल्या सोबत आलं आहे. महिला पदाधिकारी इकडे आले आता त्यांना कसं तरी महिला म्हणून मागं भेटली. कोणीतरी लेडीज आलेल्या आहेत त्यांना जागा दिली पाहिजे म्हणून असं का करून देऊ त्यांना जागा देतात नाही त्यालाही जागा भेटणार नाही अशी परिस्थिती. तर कृपया व्हायच्या नंतर आम्हाला विनंती आहे का आपणच या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घेऊन या पद्धतीचं थोडंसं काहीतरी करावं. थोडंसं कडवट वाटेल, थोडंसं वाईट वाटेल, परंतु ही थोडी तळमळ गेल्या 17-18 वर्षापासून पक्षाचं काम करतोय आणि 17-18 वर्षापासून बघतोय हे काय चाललंय. म्हणून ही तळमळ थोडीशी आता थोडंसं बोलण्याचा अधिकार आलाय म्हणून बोलतोय. त्याच्या अगोदर अधिकारी नसतो असं कोण कोण कार्यकर्ते वैजापूरचे तालुकाध्यक्ष म्हणजे गाडीपट्टी तुमच्या सोबत बाकीची मंडळी आले या चलिए हो औरंगाबाद तालुक्याचे राजेश पाटील साळुंके आहेत, प्रसन्न पाटील आले, डॉक्टर ज्ञानेश्वर तुम्हाला ऍक्सिडेंट झाला ते दवाखान्यात गेले आपण. खुलताबादचे वागळे पाटील आहेत आणि शेखर युवकची पूर्ण टीम आहे. खुलताबाद तालुक्याची सगळी मंडळी बाकी आली. प्रसन्न भैया प्रसन्न पाटील पण आहे. कन्नड कन्नडचे कोण कोण मंडळी आहे. गंगापूर या तालुकाध्यक्ष या गंगापूरचे कोण कोण आहे आणखी किशोर अध्यक्ष गंगापूर हा डॉक्टर या डॉक्टर ज्ञानेश्वर कन्नड औरंगाबाद कन्नड आपलं औरंगाबाद ग्रामीण झालं. वैजापूर फुलंब्रीचे राजेंद्र पाटील यांनी कालच